नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. आजचा विषय आहे व्यसन आणि संशय प्रवृत्ती. प्रियांनो, हा एक व्हिडिओ होणार नाही. आपण पुढे 2-3 व्हिडिओ बनवू. हा विषय महत्त्वाचा आहे कारण का माझ्याकडं व्यसनमुक्तीच्या मदतीसाठी येणाऱ्या किमान 10 पैकी 5 लोकांना व्यसनाबरोबर संशय विकृतीचा सुद्धा त्रास असतो. मी सांगितलेली घटना काल्पनिक समजली तरी चालेल, पण कुठेतरी ती वास्तवतेमध्ये सत्य पण असते, हे आपण नाकारून सुद्धा चालत नाही. प्रियांनो, संशय कसा होतो तर माझ्या कामाच्या अनुभवातून एक लक्षात आले की विकृत विचारांमुळे एक तर हा आपल्या मेंदूमध्ये मोबाईलच्या माध्यमातून म्हणा जन्म घेतो किडा संशयाचा, अन्यथा कानाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये प्रवेश करतो. आता एक व्यक्ती होता, तो गुत्त्यात जायचा प्यायचा, तर त्याच्या मित्रांना त्याच्या संसाराची खूप काळजी होती. म्हणून त्यांनी त्याला जाणीव करून दिली की बाबा, तुझी बायको खूप सुंदर आहे आणि तुझ्यापेक्षा थोडी वयाने लहान पण आहे, तर तू जरा काळजी घे. जसा हा शब्द हा सल्ला त्याला मिळाला, तर नकळत ह्या माझ्या मित्रावर एकच जबाबदारी येऊन पडली, ती म्हणजे बायकोची काळजी घेणं. आता काळजी घेणं म्हणजे काय, तिला दुखतं खुपतं संसाराच्या काही घरगुती कामामध्ये मदत करणं असं नाही. काळजी घेणं म्हणजे फक्त तिला शारीरिक सुख देणं. आता ज्यावेळेस अशी ह्याच्या काळजीची व्याख्या झाली शारीरिक सुख देणं, तेव्हापासनं यांनी कधीच तिला शारीरिक सुख दिलं नाही, तर फक्त दिलं ते शारीरिक दुःख, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, एवढ्याच गोष्टी तो करू शकला. कारण त्याच्या प्रणय करणं म्हणजे चावणं, गालाला चावणं, छातीला चावणं, असे विकृत पद्धतीने. हे सगळं करायच्या मागचा उद्दिष्ट एकच होता की हिनी माझ्या जोडीदाराचा वाकडा पाऊल पडावा नाही आणि तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर व्हावं नाही. पण मुळात मित्रांनो, सात्विक प्रणयची जी क्रिया असती, जी प्रेम असेल, ज्याच्यामध्ये संशय प्रवृत्ती नसेल, सात्विक प्रणयाचा वेळ 20-25 मिनिटाचा असतो. पण विकृत लैंगिक शोषणाचा आणि विकृत संशय प्रवृत्तीने केलेला प्रणय 4-4, 5-5 तास तो चालायचा. एकच कारण त्याच्या मागं की माझा जोडीदारला मला संतुष्ट करायचं आहे. मुळात ह्या दोघांनाही आनंद पाहिजे, एकाचं शोषण आणि एकाचा आनंद. मित्रांनो, संशय प्रवृत्ती जी व्यक्ती घेत असतो त्यालाही त्रास होत असतो, नाही असं नाही, त्यालाही त्रास होत असतो. त्याच्या दुप्पट त्या जोडीदाराला त्रास होत असतो, ज्याचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही. तिला माहिती पण नाही की बाहेर जाऊन काय ह्याने ऐकून आले आणि काय ह्याची वर्तणूक अचानक अशी बदललेली आहे. ज्या बेडवर, ज्या बिछाण्यावर थकल्यानंतर सुखाचे क्षण घालवणं असतं, आराम करणं असतं, तिथं पडून चांगले चांगले स्वप्न, संसाराचे विचार करावे लागतात, चांगले सकारात्मक विचार व्यक्ती करतो, ते बेड त्या महिलेसाठी नंतर एक नरक ठरलं होतं. कारण का ते स्थळ एक लैंगिक शोषणाची जागा झाली होती. तिच्या मनामध्ये प्रणयाबद्दल दहशत बसली होती. नवरा घरी यायचा म्हटलं की तिचे थरकाप व्हायचा. हा अनुभव माझ्या कामातून अनेकदा मला ऐकायला सुद्धा मिळतो आणि आम्ही जिथं जातो तिथून या गोष्टी आम्हाला सगळ्या ऐकायला मिळत असतात. यांनी आपल्या बायकोचं बाहेर काय आहे की नाही हे पाहण्यासाठी सगळे हातखंडे वापरले होते. त्याच्यामध्ये कामाला जायचा म्हणून जायचा, पण घराच्या लांब कुठंतरी थांबून वॉच ठेवायचा, ती कुठं बाहेर गेली की तिच्या मागं जायचा, असे सगळे हातखंडे वापरले. पण ह्याला कधीच आढळलं नाही की त्याच्या पत्नीचं, त्याच्या जोडीदाराचं कुठं वाकडं पाऊल पडलेलं आहे. मग आता हे असूनसुद्धा एकीकडं ही तर दृश्य रूपामध्ये त्याला ते सगळं दिसतंय, पण ज्या वेळेस त्या मित्रांमध्ये जाऊन पुन्हा त्यांच्याकडनं सल्ला किंवा चर्चा, तर अशा व्यक्तींनी सल्ला दिल्यानंतर हा प्रश्न मिटणार आहे का वाढणार आहे हे आपण स्वतःच समजून घेतलं पाहिजे. पुढं स्त्रियांचा ज्या शृंगारावर, नटण्यावर अधिकार असतो, तो सुद्धा त्याने आपल्या जोडीदाराकडनं हिरावून घेतला होता. केस विंचरायचे नाही, आवरायचं नाही, पावडर नाही, लिपस्टिक नाही, चांगले कपडे घालायचे नाही, सगळ्यावर बंधनं आणली होती. का? कारण का ह्याला वाटायचं की बाबा ही चांगली राहिली किंवा चांगली दिसली तर हिच्यावर कोणाची नजर जाईल किंवा हिचं वाकडं पाऊल पडेल. मित्रांनो, असे भयंकर अन्याय अत्याचार 4 भिंतीच्या आतमध्ये
अनेकदा काळ्या कुट्ट अंधारामध्ये होत असतात, पण त्याला फक्त ती माझा जोडीदार आहे, माझा तिच्यावर अधिकार आहे म्हणून हे गंभीर डॉमेस्टिक व्हायलन्स अनेक स्त्रिया सहन करत असतात आणि मुकाट्याने गपचूप बसून कुठलाही इलाज करत नाही. ही मोठी दुःखाची बाब आहे. याच्यावर खूप इलाज प्रोव्हाइड आहे. कुठंतरी आपण ह्याला कोणीतरी इनिशिएट घेऊन ह्या सगळ्या उपचाराला सुरुवात केली पाहिजे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हा व्हिडिओ पुढेही कंटिन्यूस करणार आहे. धन्यवाद.